त्या दिवशी संध्याकाळी 5:45ची एसटी फास्ट पकडून मी ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघालो होतो. ट्रेनमध्ये गर्दी होती, पण खिडकीजवळ जागा मिळाली होती. डोक्यात दिवसभराचा थकवा आणि नकोसे वाटणारे विचार होते. तितक्यात माझ्या मित्राचा फोन आला. विक्रम म्हणाला, थोडा वेळ वांद्र्याला थांब, तुला भेटायचंय. मी होकार दिला आणि ट्रेन वांद्र्याला पोहोचल्यावर उतरून स्टेशनच्या बाहेर चहा पिण्यासाठी एका गाडीवर थांबलो. गर्दीत एका बाजूला उभ्या असलेल्या एका आजींची नजर माझ्यावर पडली. वय 70-75च्या आसपास. थकलेलं शरीर, मळकटलेला निळसर साडीसोबत लहानसा बटवा आणि डोक्यावर पांढऱ्या केसांची मोकळी टोपी. त्या माझ्या जवळ आल्या आणि हात जोडून म्हणाल्या, बाळा, जरा चहा आणि पावाचा तुकडा मिळाला तर देवाचा उपकार मानीन. त्या क्षणी माझं मन हळवं झालं. त्यांची अवस्था टिपिकल भिकाऱ्यांसारखी वाटत नव्हती. त्यांचा चेहरा भुकेने थकलेला होता, पण डोळ्यांमध्ये अपार कळ होती. मी खिशातून 100 रुपये काढून त्यांच्या समोर धरले आणि म्हणालो, आजी, घ्या हे पैसे आणि पोटभर काहीतरी खा. त्या किंचित हसल्या, पण लगेच म्हणाल्या, नको रे बाळा, पैसे नको, मला फक्त 1 कप चहा आणि थोडा पाव पुरेल. मी गाडीवाल्याला सांगून त्यांच्यासाठी चहा आणि पाव घेतले. त्या तो खात असताना त्यांच्या हातातल्या एका जुन्या डब्यावर माझं लक्ष गेलं. मी विचारलं, काय आहे या डब्यात? त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मित पसरलं. माझ्या नातवासाठी मोहनथाळाच्या वड्या आहेत, त्याला खूप आवडतात, त्याच्यासाठी खास बनवल्या आहेत मी. त्यांच्या डोळ्यातलं प्रेम पाहून माझं मन सुन्न झालं. मी त्यांच्या जवळ बसलो आणि त्यांची विचारपूस सुरू केली. त्या म्हणाल्या, मी साताऱ्याजवळच्या एका खेड्यात राहते. माझा नातू संजय मुंबईत मोठ्या कंपनीत काम करतो. लहानपणीच माझा मुलगा आणि सून वारले आणि छोटा संजय मला देऊन गेले. तेव्हापासून मीच त्याला वाढवलं. मागच्याच वर्षी त्याने प्रेम विवाह केला. तेव्हापासून तो वेगळा राहत आहे. परवा त्याचा फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेला जातोय 10 वर्षासाठी, त्याला भेटायचंय म्हणून आले मुंबईत. त्याने मला पत्ता दिला, पण 2 दिवस झाले शोधते, काहीच कळत नाही. त्यांनी खिशातून एक चुरगळलेला कागद काढला. पत्ता होता एअरपोर्ट जवळ गोल्डन हॉटेल समोर, वांद्रे पश्चिम. मी कागद वाचून थोडा विचारात पडलो. पत्ता खोटा होता हे मला कळलं होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर आशा होती. मी त्यांचा जुना फोन उघडून पाहिला. त्यातल्या शेवटच्या नंबरवर कॉल लावला, पण समोरून फोन कट झाला. आता मला समजलं होतं, त्यांचा नातू त्यांना टाळत होता. मी त्यांच्या हातातला डब्बा पुन्हा पाहिला आणि विचारलं, आजी, 2 दिवस झाले तुम्ही भुकेल्या पोटी हा डबा उघडला नाहीत का? त्या म्हणाल्या, नाही रे बाळा, त्याच्यासाठी बनवलाय. मला नातवाला हाताने वड्या खाऊ घालायचं होतं. तो लहानपणी माझ्याशिवाय वड्या खात नव्हता. त्यांच्या शब्दांनी माझं काळीज चिरलं. त्या एका वड्यांसाठी 2 दिवस उपाशी असलेल्या आजीच्या डोळ्यातून अश्रू उघडले. त्यांना समजावणं कठीण होतं, पण मी सांगितलं, आजी, तुमचा नातू आता भेटेल असं वाटत नाही. तो खूप लांब निघून गेला आहे. तुम्ही गावी परत जा. आजोबा वाट पाहत असतील. त्यांचे डोळे भरून आले, पण त्यांनी शांतपणे मान हलवली. मी त्यांना परतीचं तिकीट काढून दिलं, स्टेशनवर पोहोचवलं आणि त्यांना गाडीत बसवलं. जाताना त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, देव तुझं भलं करो बाळा, तू माझ्या आयुष्यात काही क्षणासाठी का होईना आधार दिलास. त्या रात्री मी घरी पोहोचलो, पण झोप येत नव्हती. त्यांच्या डोळ्यातली आसवे आणि मोहनथाळाच्या वड्यांचा विचार मनातून जात नव्हता. प्रश्न एकच होता, एवढं निस्सीम प्रेम करणाऱ्या हातांनी त्या वड्या स्वतःसाठी का नाही खाल्ल्या? कदाचित त्या वड्या फक्त गोड नव्हत्या, त्या त्यांच्या हृदयातल्या असंख्य भावनांनी भरलेल्या होत्या. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.